संविधानातील पहिलं कलम सांगतं इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. भारत एक केंद्रीकृत राज्य असेल. इथे मित्रांनो लक्षात घ्या की संविधानामध्ये कुठेही संघ राज्य किंवा फेडरेशन हा शब्द वापरलेला नाहीये. अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे फेडरल स्टेट आहेत. कॅनडा आणि भारत हे एक युनियन आहेत. यातला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे फेडरेशन मध्ये राज्याला केंद्राप्रमाणे खूप जास्त सत्ता असते आणि ऍज कम्पेअर्ड टू फेडरेशन युनियन मध्ये राज्य हे केंद्राकडे झुकलेले असतात. म्हणजे भारतामध्ये सत्ता आहे परंतु ती केंद्राकडे झुकलेली आहे. पॉवर टिल्टेड टुवर्ड्स सेंटर. म्हणजे राज्य हे सत्तेच्या बाबतीमध्ये केंद्रावरती निर्भर आहेत. जसं की सिटिझनशिप झालं, न्यायव्यवस्था झालं, डिफेन्स, परराष्ट्र रिलेशन, सगळे महत्वाचे विषय हे केंद्राकडे आहेत. आणि असं का केलेलं आहे? कारण की अमेरिकेसारखे सगळे राज्य स्वतःहून एकत्र आले नव्हते भारतामध्ये. आपल्याला एकत्र आणलं गेलेलं आहे आणि सगळे राज्य एकत्रित राहावे, फुटून बाहेर पडू नयेत, यामुळे केंद्रस्थानी एक प्रबळ सत्ता असायलाच हवी.